हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज सुट्टी आहे आणि लास्ट वीक आम्ही घरी गेलो होतो, म्हणजे माझ्या माहेरी, कारण लग्न होतं. तर मला माझ्या मावशीनी साडी घेतली लग्नात, म्हणजे ती आणखी नवीनच आहे. मी तिला पिको फॉल बी नाही केला आहे, पण खूप छान साडी. आणि आता सुट्टी आहे तर म्हटलं काहीतरी करावं. आणि तुम्ही बघितलं असेल की मला ऑफिसमधून झाड भेटलं होतं एक, जे की त्याला मला कुंडीत ट्रान्सफर करायचं आहे. आता मी ते करणार आहे. तिनं मी माझ्या पसंतीचीच घेतली, जी की मला खूप आवडली, खूप छान आहे. माझ्याकडे ही एक कुंडी आहे आणि ही एक कुंडी आहे. आता मला कळत नाही कोणत्या कुंडीत लावू हे. त्याला ओलं कर आधी आणि मग हे कर. पाणी आणून देऊ का? हां, लास्ट इयर मी खूप सारे झाडं लावलेले होते. थँक्यू. लास्ट इयर ना माझ्याकडे खूप झाडं लावलेले होते, म्हणजे 3-4 कुंड्या होत्या त्यांच्यात. पण आम्ही घरी गेलो का 15 दिवसात ते झाडं जळून जायचे. आणि असं करत करत एक 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 झाड सगळं जळून गेलं. त्याच्यामुळे मी परत कुंड्या लावायचं ट्रायच नाही केलं, म्हणजे झाडं लावायचं ट्रायच नाही केलं. आणि त्या कुंड्या तशाच आहे किती दिवसाच्या. आता हे भेटले झाड छोटंसं, तर म्हटलं त्याला लावा कुंडीत. पण ती पण माती एवढी हार्ड झाली, काढायला पहिली सगळी खाली. इथून पाहिलं ना मस्त झाडं दिसतात बा खाली बाहेर. आणि हे झाड आहे ना, कोणतं, याला जेड प्लांट किंवा कुबेर प्लांट म्हणताय बघा. आणि ते म्हणतात ते चांगलं असतं घरी लावलेलं. हे बघा मस्त प्लांटिंग डन. आता याला पाणी घालते. माहित नाही मी त्याला असं पॅक नाही केलं, ते डुगडू घालू राहिलं. आय होप मी त्याला रिप्लेस केले, आता ते चांगले येऊ नाही तर मग. हे असे झाड एकीकडून दुसरीकडं रिप्लांट केले ना, ते जास्त टिकत नाही. पण ती कुंडी पण इतकी छोटी होती, त्याच्यात पाणी दिलं तरी पण तिला लगेच सगळं गळून जायचं खालून. म्हणून म्हटलं त्याला हेच करते. ठीक आहे. मस्त. आता माझ्यासाठी चहा बनवते. तर वैभव तर गेले त्यांच्या मित्रांना भेटायला बाहेर, सो मी एकटीच आता चहा वगैरे पिते मस्त. मम्मीने माझे हे लाडू बनवून दिले. चहा करायला गेले, समजलं की दूध खराब झालंय. कारण ते दूध मी 8 दिवसापूर्वी आणलं होतं. आम्ही आता चहा घेणंच बंद केलंय, त्याच्यामुळे त्याचं लक्षात झालं ते गेलं खराब होऊन. मग आता म्हटलं की चहा तर नकोच, दुसरं काहीतरी खाते. तर डिनर आहे खिचडी खायची खूप इच्छा झाली होती. म्हणलं मग बनवूया संध्याकाळी. मेन्यू आहे आजचा, आमचा मेन्यू आहे इडली आणि चटणी रेडी, आणि पण रेडी. तर चालू आहे डोसा, वैभवला इडली. दुपारची वेळ आणि आम्ही खातोय टरबूज. येस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता आज संडे आहे, दुपारची वेळ आहे आणि आम्ही, तुम्ही पाहिलंच असेल, मी मस्त इडली सांबार केलं होतं. आम्ही जेवण केलं, त्याच्यानंतर टरबूज खाल्लं. पण वैभवला काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली. दोन तासापासून म्हणते मला काहीतरी कर. आणि घरात काहीच नाही, मला सुचत नाही काय करू करायला. म्हणून म्हटलं चला बाहेर जाऊन खाऊया. आता तुमच्या डोक्यात अजून खायचं ते नुसती खायची इच्छा होत. खा रे हो मिसल पाव.
वाटलं का देणार नाही एक बी पाव तुला. ठीक आहे, मी नाही खाणार. असं म्हणून पूर्ण मिसळ तूच खायचं नाव माझं. काहीतरी वेगळं घेऊ ना. एक्स्ट्रा पाव एवढे नाही. आम्ही शनिवार वाड्याला आलोय, कारण मी कधीच नव्हते आलेली म्हणून फिरायला. क्लिप बंद झालाय. आज पूर्ण संडेमुळं एवढी गर्दी आज. आम्ही मस्त खाली चक्कर मारतोय. असं चलतो.